पॉवर ऑफ अटर्नी हा काय प्रकार आहे? हा तसा खूप सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट आहे, कारण दिलेले अधिकार कायदेशीररित्या आणि योग्य प्रकारे वापरते का नाही हे बघणं गरजेचं आहे. ह्याला डॉक्युमेंटेशन असेल ना काहीतरी. तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. एखाद्याने अनरजिस्टर्ड पीओए वरती काही ट्रान्झॅक्शन ते केलं, इलिगल, दॅट इज नॉट एनफोर्सेबल. काही लोक फार उत्साही असतात, ते कुठनं तरी ऑनलाईन बघतात किंवा त्याचा एआयचा वापर करून पॉवर ऑफ अटर्नीचा ड्राफ्ट बनवतात आणि आम्हाला म्हणतात हा ड्राफ्ट आहे, आता हा रजिस्टर करा. तसं नाहीये ते. पीओए करताना खबरदारी काय घेतली पाहिजे? अनेक जणांना असं वाटतं की एकदा पॉवर ऑफ अटर्नी दिली म्हणजे ते कायमस्वरूपीच दिली. ही कॅन बी लायबल फॉर प्रॉसिक्युशन, त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. बियॉन्ड बुक्स विथ धने मास्तर. नमस्कार, मी ढाणे मास्तर. आज एक वेगळा विषय घेऊन आपण आलेलो आहोत. थोडीशी पॉवर ऑफ अटर्नी आणि याच्याविषयीची माहिती, तर थोडं कायद्याचंही ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. कारण मी पाहिलं की जे बरेचसे आपले विद्यार्थी जे मल्टीनॅशनलमध्ये काम करतात, दुसऱ्या शहरांमध्ये राहतात, इतर देशांमध्ये राहतात, आणि मग हे बाहेर गेलेले जे काही विद्यार्थी आहेत, हे बऱ्याच वेळा मला सुद्धा फोन करतात की सर, ते अमुक एक गोष्ट करायची किंवा व्यवहार, इथे एखादा व्यवहार करायचा आहे आणि मग त्याला पॉवर ऑफ अटर्नी द्यायची, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही आयडिया आहे का? तर आज आपण म्हणजे आपल्याला जे पाहुणे म्हणण्यापेक्षा आमचे मित्र ॲडव्होकेट कमलेश पिसाळ, जे की सातारा, कोल्हापूर आणि पुणे या तिन्ही ठिकाणी प्रॅक्टिस करतात. सातारामध्ये केपी लँड्स अँड लीगल सोल्युशन्स, कोल्हापूरमध्ये तेच ऑफिस आहे, आणि पुण्यामध्ये KP&S लीगल सोल्युशन्स. त्याचबरोबर ते MCAचे सेक्रेटरी आहेत, तसंच आपल्या सातारा क्लबचेही सेक्रेटरी आहेत. सातारा क्रिकेट असोसिएशन जे आहे, आपलं सातारा डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन, त्याचे व्हाईस प्रेसिडेंट आहे. आणि त्याचबरोबर जे आपली इंटरनॅशनल लेवलची जी सातारा हिल हाफ मॅरेथॉन आहे, जी आपली सातारा रनर्स फाउंडेशन तर्फे ऑर्गनाईज केली जाते, तर ह्याचे संस्थापक आहेत, त्याचे माजी अध्यक्षही आहेत, आणि बरंच म्हणजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा हा जो लॉ विषयीचा जो अभ्यास आहे तो तर खूप चांगला आहे. आणि गेले जवळपास 30 पेक्षा जास्त वर्ष ते प्रॅक्टिस करतात. आणि याचबरोबर ते एक उत्कृष्ट म्हणजे स्वतः रनर आहेत, त्यांनी मॅरेथॉन ज्या आहेत त्या धावलेल्या आहेत, उत्तम टेनिसपटू आहेत, त्यांना स्पोर्ट्स विषयी बरीच आवड आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे हे आपल्या अवतीभोवती ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात, त्याला लागणारे छोटे छोटे उपाय असतात, त्याच्याबद्दलही ते बऱ्याच वेळ मार्गदर्शन करतात अतिशय सोप्या शब्दात. तर आज आपण पॉवर ऑफ अटर्नी हा विषय घेऊन आलेलो आहे. नमस्कार कमलेश. नमस्कार. तर कमलेश, पहिल्यांदा म्हणजे मलाच स्वतःला की पॉवर ऑफ अटर्नी हा काय प्रकार आहे किंवा कायदेशीर स्वरूप नक्की त्याचं काय आहे, तर हे असं मला समजेल किंवा सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत थोडं सांगा आम्हाला. अच्छा विशाल, पॉवर ऑफ अटर्नी हा एक इन्स्ट्रुमेंट, म्हणजे कायद्याच्या भाषेत त्याला एक इन्स्ट्रुमेंट किंवा एक दस्तऐवज असा मानला जातो. आणि हा तसा खूप सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट आहे, कारण ह्या डॉक्युमेंटच्या आधारे एखाद्याची मिळकत ट्रान्सफर होऊ शकते. एखाद्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार, कायदेशीर अधिकार, ते ह्या डॉक्युमेंटनी दुसऱ्याला दिले जातात, आणि त्या डॉक्युमेंटचा वापर करून तो व्यक्ती त्याचे अधिकार हा बजावू शकतो. आता पॉवर ऑफ अटर्नी किंवा त्याला आपण मुखत्यारपत्र जे म्हणतो, ह्याचे तशा अर्थाने ह्याला 2 प्रकार आहेत. एक म्हणजे जनरल पॉवर ऑफ अटर्नी, हा एक प्रकार ह्यातला आहे, आणि दुसरे पॉवर ऑफ अटर्नीचा प्रकार म्हणजे स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी. आता ह्या 2 शब्दाच्या नुसारच तुम्हाला त्याचा अर्थही समजू शकतो लॉजिकली, की जनरल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे जे अधिकार एका व्यक्तीला आहेत ते तो संपूर्ण अधिकार त्याला देऊ शकतो, म्हणजे जनरल सगळे. म्हणजे ज्यामध्ये बँकिंग असेल, ज्यामध्ये एखादी प्रॉपर्टी असेल त्याच्याबद्दल निगोशिएशन्स करणं असेल, व्यवहार ठरवणे असतील, ती प्रॉपर्टी विकणे असेल,
त्यानंतर काही लोकांचे शेअर्स असतात, डिबेंचर्स असतात, त्यानंतर काही शेअर रिलेटेड काही डॉक्युमेंट्स एक्झिक्यूट करायचे असतात, अनेक 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 प्रकार असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जे अधिकार आहेत ते अधिकार एखाद्या इन्स्ट्रुमेंटनी दुसऱ्याला देणं हा Okay. त्याचा अर्थ आहे. आणि दुसरा प्रकार पॉवर ऑफ अटर्नीचा म्हणजे स्पेसिफिक पॉवर ऑफ अटर्नी, म्हणजे तो एक सेंट्रिक पॉवर ऑफ अटर्नी असते की विशिष्ट एखादी कृत्य करण्यासाठी की विशिष्ट अधिकार बजावण्याकरता जी पॉवर ऑफ अटर्नी दिली जाते त्याला आपण स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी ओके म्हणतो. ओके ओके आता आपण जो मुद्दा उपस्थित केला होता तो खूप रास्त मुद्दा आहे आणि तो आम्हाला नेहमी भेडसावतो. आता आम्ही हे कन्व्हिन्सिंग प्रॅक्टिसमध्ये ज्यावेळेस पासून आलो त्यापासून हा एक फार महत्वाचा डॉक्युमेंट मानला जातो. म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटला जर तुम्ही विचारलं किंवा प्रत्येक व्यवहाराला जर विचारलं तर हा पॉवर ऑफ अटर्नीचा विषय हा अनेक वेळा येतो. आता कशा पद्धतीने येतो हा, तर जसं आता तुमच्याकडे खूप विद्यार्थी येतात, ते विद्यार्थी बाहेर शिकल्यानंतर ते परत बाहेर परदेशी जातात. त्यांच्या काही स्थावर मिळकती असतात, जंगम मिळकती असतात आणि त्या मिळकतीचे व्यवहार करायचे असतील किंवा ते मिळकत मॉर्गेज करायचे असतील आई वडिलांना किंवा त्याच्या भावांना, तर ह्यांची संमती लागते. आता तो काही एका व्यवहारासाठी US मध्ये असतील किंवा UK मध्ये असतील किंवा अनेक कुठल्या दुसऱ्या देशात असेल ते तेवढ्यासाठी येऊ शकत नाहीत किंवा ते व्यवहार येऊ शकत नाहीत. तर त्यामुळे त्यांना कुठल्या अधिकारात किंवा कुठला डॉक्युमेंट आहे की ज्या डॉक्युमेंटच्या आधारे ते हे व्यवहार पूर्ण करू शकतील, तर तो म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी. ओके आता अनेक देशामध्ये कायदे वेगवेगळे आहेत, प्रकार वेगवेगळे आहेत, परंतु सर्वसामान्यपणे पॉवर ऑफ अटर्नी ड्राफ्ट करून किंवा जे काही अधिकार त्याला द्यायचे ते प्लेन पेपरवर तो ड्राफ्ट करून ज्यांना द्यायचे ज्या व्यक्तीला, म्हणजे आम्ही त्याला कायदेशीर भाषेत हा खरं लॉ ऑफ एजन्सी हा प्रकारात हा मोडतो. म्हणजे जो पॉवर ऑफ अटर्नी देतो त्याला प्रिन्सिपल म्हणतात आणि ज्याला दिली जाते त्याला एजंट म्हणतात. Okay. कायद्याच्या भाषेत ही दोन टर्मिनॉलॉजीज त्याची वापरली जातात. मग जो प्रिन्सिपल आहे, जो विद्यार्थी तिकडे आहे, तो त्याच्या एजंटला म्हणजे भावाला सपोज फॉर एक्झाम्पल नेमतो किंवा वडिलांना नेमतो, तर तिथं काय त्याला अपोस्टिल म्हणतात किंवा तिकडे पण नोटरी पब्लिक असतात त्या देशामध्ये किंवा ज्या देशात असतील त्या देशामध्ये नोटरी असतात किंवा कन्सोलेट म्हणजे जी एम्बॅसी असते. सपोज आता इंडियन एम्बॅसी तो US मध्ये, तर US मध्ये तिथे इंडियन एम्बॅसी असेल तर तो इंडियन एम्बॅसी मध्ये तो डॉक्युमेंट घेऊन जाऊ शकतो आणि तिथं तो एक्झिक्यूट करू शकतो ती पॉवर ऑफ अटर्नी. म्हणजे त्याला एन्डॉर्स करू शकतो आणि ती पॉवर ऑफ अटर्नी तो कुरिअरनी किंवा स्पीड पोस्टनी इंडियात पाठवू शकतो. आणि इंडियामध्ये ज्यांच्याकडे ती पॉवर ऑफ अटर्नी येईल म्हणजे भावाला पाठवेल तर भावाकडे आल्यानंतर त्यांनी ते 3 महिन्याच्या आत संबंधित सब रजिस्टर ऑफिसमध्ये जे IGR असतात जिथं डॉक्युमेंट ऍड्ज्युडिकेट होतं तिथं त्यांनी ते डॉक्युमेंट सबमिट करायचं, ऍड्ज्युडिकेट करून घ्यायचं आणि त्याला जी काय लागणारी मुद्रांक शुल्क आहे तो भरायचा आणि त्यानंतर तो त्याचा वापर करू शकतो. हा एक साधा प्रकार आहे. पण अशा प्रकारचे ज्या पॉवर ऑफ अटर्नीज असतात हे स्पेसिफिक पॉवर ऑफ अटर्नीज असतात ट्रान्झॅक्शन पूर्ण करण्याकरता. SPA GPA यातला एक म्हणजे ढोबळ काय जो काही फरक आहे, तर म्हणजे हे कुठल्या कायद्याखाली कायद्या अंतर्गत येतात का? म्हणजे ब्रॉडली विशाल तुम्ही जर मला विचारलं तर जसं मी मगाशी सांगितलं एक पॉवर ऑफ अटर्नी ऍक्ट हा एक कायदा आहे, छोटा कायदा आहे तो. अच्छा त्यामध्ये ऍक्च्युली पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय वगैरे ते डिफाईन केलंय. त्यानंतर बेसिकली जो इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, हा करेक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये विविध चॅप्टर्स आहेत. त्यामध्ये एजन्सी हा नावाचा जो चॅप्टर आहे ज्यामध्ये मी आज मगाशी जे तुम्हाला उल्लेख केला की प्रिन्सिपल आणि एजंट जे दोन कॅरेक्टर कायद्यामध्ये अभिप्रेत केलेले आहेत, तर ते त्याच्या अनुषंगाने हा चालतो. तिसरा कायदा पॉवर ऑफ अटर्नी लागतो तो म्हणजे रजिस्ट्रेशन ऍक्ट. कारण पॉवर ऑफ अटर्नी तुम्हाला जर प्रश्न विचारला की पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर करणं गरजेचंच आहे का, तर माझा प्रश्न राहील गरजेचं नाही. परंतु काही विशिष्ट ट्रान्झॅक्शन असतात ज्यामध्ये पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर करणं गरजेचं आहे, त्यामुळे रजिस्ट्रेशन कायदा तिथं लागतो. आणि चौथा कायदा नॉर्मली स्टॅम्प ऍक्ट, म्हणजे ज्या ज्या राज्यात ती पॉवर ऑफ अटर्नी होती प्रत्येक राज्याचे कायदे वेगळे आहेत, परंतु स्टॅम्प ऍक्ट हा एक त्यातला अजून एक महत्वाचा कायदा आहे कारण त्याला पॉवर ऑफ अटर्नीला स्टॅम्प हा लागतोच. अच्छा. आणि का लागतो असा जर प्रश्न विचारला तर तो डॉक्युमेंट एक एन्फोर्सेबल डॉक्युमेंट आहे, लिगली एन्फोर्सेबल डॉक्युमेंट असल्या कारणाने त्याला स्टॅम्प लावणे आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे GPA SPA बरोबर हे 2 पार्ट झाले, पण मग हे सुरक्षित आहेत का? म्हणजे आता सुरक्षित मला जर तुम्ही विचारलं तर तसा अर्थाने
तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी देताना थोडं केअरफुल असणं गरजेचं आहे. कारण हा. एक हे फिड्युशरी रिलेशनशिप जो प्रकार आहे कायद्यामध्ये, म्हणजे ज्याच्यावर विश्वास आहे, ज्याच्यावर ट्रस्ट आहे, अशाच त्या व्यक्तीला दिली जाते. आणि त्यामुळं तुम्ही जो पॉवर ऑफ अटर्नी देता त्यामुळे तो व्यक्ती त्याचा गैरवापर करणार नाही याची खात्री करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी देताना दोन गोष्टीचा विचार केला पाहिजे, की ज्याला आपण पॉवर ऑफ अटर्नी देतोय तो त्या केपेबल आहे का, आणि Correct. तो त्याच्यामध्ये काही फ्रॉड किंवा मिसयूज Trustworthy आहे का तो? ट्रस्टवर्दी आहे हे बघणं फार आवश्यक आहे. कारण बरेचसे लिटिगेशन आज आम्ही ॲज अ लिगल प्रॅक्टिशनर बघतो ना, हे पॉवर ऑफ अटर्नीच्या बेसवर अनेक लिटिगेशन क्रिएट होतात. हा. आणि प्रत्येक क्लायंटला आम्ही हाच सल्ला देतो, की जर तुम्हाला एखादं पॉवर ऑफ अटर्नी दिल्यानंतर वाटलं की ती पॉवर ऑफ अटर्नी थोडी रिस्क फॅक्टर आहे, तर तुम्ही ती रिवोक करा. अच्छा. आम्हाला तेच विचारायचं की इरिओकेबल असते का, म्हणजे असं काय? आता कसं आहे की तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी नंतर कॅप्शन दिलं की इरिओकेबल पॉवर ऑफ अटर्नी, हा. म्हणजे ती रिवोक होऊच शकत नाही असं नाही. अच्छा. कायद्यामध्ये दोन प्रकार आहेत, रिवोकेबल पॉवर ऑफ अटर्नी आणि आणि इरिवोकेबल पॉवर ऑफ irrevocable. अटर्नी. तर रिवोकेबल पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे जी जनरल पॉवर ऑफ अटर्नी दिली जाते, किंवा एक पॉवर ऑफ अटर्नी दिली जाते एक विशिष्ट कृत्य करण्यासाठी किंवा विशिष्ट अधिकार बजावण्याकरता जी पॉवर ऑफ अटर्नी दिली जाते. हा. फॉर एक्झाम्पल, जसं मगाचं उदाहरण आपण घेतलं, मुलगा वडिलांना पॉवर ऑफ अटर्नी देतो की माझ्या वतीने तुम्ही बँक खातं ऑपरेट करा, पोस्टात जावा, किंवा हा. मोजणी खात्यात बाबा जिथं तुमच्या सह्या लागतात त्या मोजणी खात्यासाठी तुम्हाला मी पॉवर ऑफ अटर्नी दिली. ते तो जो काही विशिष्ट अधिकार जो दिला जातो ते कृत्य पूर्ण झालं की तुम्ही ती पॉवर ऑफ अटर्नी कॅन्सल करू शकता. हम्म. म्हणजे टू मेक इट मोर सिम्प्लिफाय, एव्हरी पॉवर ऑफ अटर्नी कॅन बी रिवोक्ड, कॅन्सल्ड. ती कशी कॅन्सल होऊ शकते, तर तुम्ही पब्लिक नोटीस देऊ शकता की बाबा मी ज्याला ह्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी दिली ती मी पॉवर ऑफ अटर्नी रिवोक करतो, नंबर 1. नंबर 2, तुम्ही ज्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी दिली, म्हणजे जो एजंट आहे, हम्म. प्रिन्सिपल एजंटला नोटीस पाठवू शकतो की आजपासून ही पॉवर ऑफ अटर्नी मी कॅन्सल करत आहे, रिवोक करत आहे, आणि ह्याच्या पुढे तुम्ही जर वापर केला तर तो माझ्यावर बंधनकारक नाही, अशा प्रकारचे. हम्म. पण आज व्यवहाराच्या दृष्टीने जर तुम्ही बघितलं तर काही पॉवर ऑफ अटर्नी अशा प्रकारचे दिले जातात की ज्यामध्ये मोबदला स्वीकारला जातो. म्हणजे अच्छा. कन्सिडरेशन त्यामध्ये असतं की एखादी व्यक्ती जी जमिनीची मालक आहे, म्हणजे हा नॉर्मली हा प्रकार इमूवेबल प्रॉपर्टीमध्ये म्हणजे स्थावर मिळकतीमध्ये स्थावर मिळकतीत. अशा प्रकारच्या पॉवर ऑफ अटर्नी दिल्या जातात. आणि तेही जेव्हा जमीन मालक एखाद्या विकासकाला आपली हा. प्रॉपर्टी डेव्हलपमेंटला देतो, तर ते Okay. कुठले डॉक्युमेंट होतात त्यामध्ये, तर एक डॉक्युमेंट जो फंडामेंटल डॉक्युमेंट आहे तो म्हणजे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट हा. किंवा जॉईंट डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट. आता ह्याबरोबर जेव्हा आपण एक डेव्हलपमेंट राईट्स दिले जातात, जमीन मालक विकासकाला जेव्हा राईट्स देतो हा. तर डेव्हलपमेंटचे राईट्स देतात, पण टायटलला तोच असतो, जमीन बरोबर. मालकाचा असतो. मग विकासकाला जेव्हा प्रॉपर्टी विकसित करायची आहे तर त्यासाठी अनेक पैलू असतात. जागेची मोजणी करायची असते, दस्तऐवज करायचे असतात, त्यानंतर तो जो काही प्लॅन आर्किटेक्ट बनवेल तो मंजूर प्रॉपर करून. अथॉरिटीकडे सबमिट करायला लागतात, त्याला मंजुरी घ्यावी लागते. तर हे कृत्य मालकाच्या वतीने करण्याकरता जी पॉवर ऑफ अटर्नी दिली जाते, अच्छा. ती पॉवर ऑफ अटर्नीला इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी असते ती, कारण त्याला मोबदला दिलेला असतो मालकाला. हा. म्हणजे ज्या जमिनीची किंमत असते ते किंमत मोजलेली असते विकासकाला, बरोबर. हा. आणि तो विकासक ती प्रॉपर्टी डेव्हलप करतो, त्यातले फ्लॅट्स बनवतो, फ्लॅट्स, शॉप्स, ऑफिसेस जे काय असेल तो विकतो. मग तो बरोबर. कुठल्या आधारे विकतो, तर ह्या मुखत्यार पत्राच्या आधारे हा. विकतो. मग अशा केसमध्ये जर जमीन मालकांनी जी पॉवर ऑफ अटर्नी दिली जाते, मोबदला स्वीकारला जातो आणि त्यांनी तिथे रिवोक केली, तर हे सगळे ट्रान्झॅक्शन विल कम Fail टू अ स्टँड स्टिल. म्हणून कायद्याने त्यांना प्रोटेक्शन दिले की बरोबर. जर एखाद्या पॉवर ऑफ अटर्नी जर कपल्ड ऑफ इंटरेस्ट म्हणतो त्याला किंवा मोबदल्या पोटी दिली असेल तर ती इरिव्होकेबल होऊ शकते. हो. आता अजून एक ह्यातला दुसरा प्रश्न असा की मग एखादी व्यक्ती ज्या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी दिली जाते तो जर व्यक्ती दगावला किंवा त्या व्यक्ती जर डेथ झाली तर मग काय. पण नॉर्मली ज्या पॉवर ऑफ अटर्नी, सर्वसाधारण ज्या पॉवर ऑफ अटर्नी असतात अदर दॅन इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी, तर ती त्या व्यक्ती नंतर संपते. इट वुड अच्छा. ऑटोमॅटिकली कम टू अन एंड. परंतु जर पॉवर ऑफ अटर्नी मोबदल्यापोटी दिली असेल तर ती तशी कायद्याने संपत नाही, कारण त्यामध्ये इंटरेस्ट असतो, मोबदला दिलेला गेला असतो, Correct. तो वारसांवर बंधनकारक केला असतो. पण त्यामध्ये काही सप्लिमेंटरी डॉक्युमेंट सबसिक्वेंटली करावे लागतात, जसं की कन्फर्मेशन डीड, की ती वारस मग परत ती पॉवर ऑफ अटर्नी कन्फर्म करतात.
अशा प्रकारे हा व्यवहार चालतो. जर आता समजा असं काही असेल की बाबा माझा एकावर ट्रस्ट नाहीये पण एक दोन व्यक्तींवर, मग असं जॉईंट पीओए वगैरे असं काही असतं का? म्हणजे असू शकतं. खरं कसं आहे की पार्टनरशिप मध्ये नॉर्मली हा प्रकार केला partnership जातो की मध्ये. आता सपोज एखाद्या फर्म मध्ये 5 पार्टनर आहेत. आता 5 पार्टनर असताना एक पार्टनर सपोज फॉर एक्झाम्पल परदेशी आहे किंवा बाहेरगावी आहे, तो त्याला डे टू डे त्या पार्टनरशिपचा बिझनेस करणं त्याला पॉसिबल नाही, तर तो काय करतो की तो राहिलेल्या 4 जणांना पॉवर ऑफ अटर्नी देतो. हा मग ते काय असतं, त्यात 2 प्रकार आहेत की तो एक जॉईंट पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे प्रत्येक व्यवहार राहिलेल्या चौघांनी पूर्ण करायचे, म्हणजे Okay. चौघांच्याही त्या डॉक्युमेंटला सह्या लागणार. हा पण काही पॉवर ऑफ अटर्नी अशा असतात की जॉईंट अँड सेव्हरल. अच्छा जॉईंट अँड सेव्हरलचा अर्थ असा की सगळे 4 जण मिळून गेले तरी पॉवर ऑफ अटर्नी चालू शकते किंवा 4 पैकी एक एक गेला कोणी तरी. गेला तरी चालू शकतो. त्याला जॉईंट अँड सेव्हरल म्हणतात. हा म्हणजे तिथेही मार्ग आपल्याकडे आहे. आणि मग हे आपल्याकडे जसं जनरली आपण एखादं डॉक्युमेंट नोटराईज करतो आणि रजिस्टर्ड करतो, तर तसं ह्याच्यात पण पॉवर ऑफ अटर्नी मध्ये पण नोटराईज पॉवर ऑफ अटर्नी आणि रजिस्टर्ड असं काही असतं का, किंवा असं चालतं का? हो, आता नोटराईज पॉवर ऑफ अटर्नी चालू शकते. आता काय म्हणजे त्याला प्रकार आहेत की ज्या दस्तऐवज किंवा जी पॉवर ऑफ अटर्नी आहे ज्यामध्ये तुमचं कन्सिडरेशन घेतलं नसेल किंवा ज्यामध्ये सेलिंग राईट्स दिलेले असतील, विक्रीचे अधिकार दिले असतील आणि मोबदला स्वीकारण्याचे अधिकार दिले असतील, तर अशा प्रकारच्या पॉवर ऑफ अटर्नी हे कायद्यामध्ये मॅन्डेटरी आहे की दोज पॉवर ऑफ अटर्नी नीड टू बी रजिस्टर्ड अँड ड्युली स्टॅम्प्ड. म्हणजे पूर्ण त्याला Stamp स्टॅम्प duty ड्युटी भरायला पाहिजे भरणं तुम्हाला. गरजेचं आहे, कारण तो एक व्यवहाराचाच भाग झाला. मुखत्यार पत्राच्या आधारे त्याला पूर्ण अधिकार दिले जातात की तू ती स्थावर मिळकत जी आहे ती तू विक, विक. आलेला मोबदला स्वीकार. हा मग अशा ज्या पूर्ण अधिकार दिले असतात सेलचे, हा हा सेल, मग त्यामध्ये अग्रीमेंट टू सेल आलं किंवा अर्नेस्ट डॉक्युमेंट करणं आलं, तर हे डॉक्युमेंट तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. पण इतर पॉवर ऑफ अटर्नी ज्या आहेत, जसं की बाबा तू माझ्या कोर्टात जाऊन साक्ष दे, हा जसं की एखाद्या कंपनीचा जो ओनर असतो, हा. तो ओनर किंवा एका मोठा कॉर्पोरेट आहे, कॉर्पोरेट मधला जे डिरेक्टर लोक आहेत ज्यांना कायद्याने पार्टी केलं जातं काही सूट्स मध्ये किंवा ट्रान्झॅक्शन्स मध्ये, पण त्यांना काय कोर्टात जाणं शक्य नसतं, तो मग त्यांच्या एम्प्लॉईजला पॉवर ऑफ अटर्नी देतो की त्यांच्या वतीने तू जाऊन रिप्रेझेंटेशन बाजू दे, मांडा तिथे तुमची जे बाजू मांडा. तर अशा प्रकारे ती पॉवर ऑफ अटर्नी इट्स नॉट नेसेसरी दॅट इट नीड टू बी रजिस्टर्ड. एक ₹500 स्टॅम्प पेपर महाराष्ट्रात ते अलाउड आहे, महाराष्ट्र स्टॅम्प ड्युटी ऍक्ट खाली, तर ते ₹500 स्टॅम्प पेपरवर ते चालू शकतं. अच्छा. आणि समजा एखाद्याने अनरजिस्टर्ड पीओए वरती काही ट्रान्झॅक्शन ते केलं, इलिगल ट्रान्झॅक्शन, दॅट इज नॉट एन्फोर्सिबल बिकॉज ही हॅज नो राईट टू ट्रान्सफर द प्रॉपर्टी बेस्ड ऑन. मुळात तुम्हाला सब रजिस्टर ते एक्झिक्यूटच करून देणार नाही डॉक्युमेंट. म्हणजे रिस्कच आहे ती. रिस्क, हा, म्हणजे तुम्हाला ते पॉवर थोडक्यात तुम्हाला आलेच नाहीये ते कायद्याने. अच्छा. ह्याला डॉक्युमेंटेशन असेल ना काहीतरी? हा, नॉर्मली डॉक्युमेंटेशन मध्ये तुम्ही जेव्हा पॉवर ऑफ अटर्नी रजिस्ट्रेशन करायला जाल ना, तर तुम्हाला जे केवायसी लागतात, केवायसी मध्ये तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं आयडेंटिफिकेशन प्रूफ, हे जे काही बेसिक डॉक्युमेंट जे अदरवाईज जे दस्तऐवजाला लागतात ते सर्व डॉक्युमेंट्स या पॉवर ऑफ अटर्नीला लागणारच. आणि मग ह्याच्यात म्हणजे आता जसं तुम्ही म्हणला की स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचंच आहे, म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन करायचं स्टॅम्प ड्युटी. मग असं ब्लड रिलेशन मध्ये आणि बाहेर असं वेगळी वेगळी असते का एक्झम्पशन same असते? आहे. आता जसं मगाशी आपण विषय जो चर्चा केली ज्या विषयावर, वडिलांना की जी- भावाला दिली. हा, की जी पॉवर ऑफ अटर्नी सेलची आहे, तर हा विषय फक्त सेलमध्ये किंवा प्रॉपर्टी डेव्हलपमेंटमध्ये येऊ शकतो. म्हणजे मित्राने मित्राला दिली किंवा एखाद्या व्यवहारात कोणी कोणाला पॉवर ऑफ अटर्नी दिली म्हणजे तर ती रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्याला पूर्ण स्टॅम्प ड्युटी, म्हणजे जे आर्टिकल 25 आहे स्टॅम्प ऍक्टचं, की त्याला कायद्याने एक एक्झम्पशन दिले. जर तुम्ही ब्लड रिलेशनमध्ये तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी देत असाल आणि ब्लड रिलेशनचे डेफिनेशन तिथं कायद्यामध्ये दिलंय, म्हणजे तुमच्या स्टॅम्प ऍक्ट मध्ये पण दिले की ब्लड रिलेशन मध्ये कोण येतं, भाऊ भाऊ येतो, भाऊ बहीण येते, वडील 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 मुलगा येतो, आई मुलगा येतो, आणि इव्हन नवरा बायको हे ब्लड रिलेशन मध्ये डिफाईन केले. त्यामुळे त्यांना जो मिनिमम स्टॅम्प ड्युटी जी कायद्यात अभिप्रेत केलेली आहे स्टॅम्प ऍक्ट खाली ₹500 असेल, ती तेवढी स्टॅम्प ड्युटी त्यांना गरजेची आहे भरणं. मग आता पीओए जो ज्याला दिली आपण पॉवर ऑफ अटर्नी, त्याची नक्की म्हणजे कोणती कोणती कामं अशी जे त्याच्यात आपण आधीच मेन्शन करतो का हा, म्हणजे त्याच्यात? पॉवर ऑफ अटर्नी कुठले अधिकार दिले, तर ते इट हॅज टू
बी सीन फ्रॉम द कंटेंट ऑफ द पॉवर ऑफ अटर्नी. म्हणजे पॉवर ऑफ Okay. अटर्नी मध्ये जे अधिकार नमूद केले तेवढेच तो अधिकार तेवढेच बजू ते शकतो. करू शकतो. ते सोडून ते तुम्ही सोडून काही तुम्हाला नाही करता म्हणजे येत असं नाही. काही फक्त काही इम्प्लाइड असतात म्हणजे हा. ऑर एनी अदर डॉक्युमेंट म्हणजे एखादा तुम्ही तो इंटरप्रिटेशनचा भाग आहे, परंतु जे अधिकार मी बजू शकतो ते सर्व अधिकार. पण त्या केसमध्ये तुम्हाला न्यायालय अडवू शकतात किंवा तुम्हाला रजिस्टर अडवू शकतात की तुम्ही असं वेगळी म्हणू शकत नाही की हा पण अधिकार इम्प्लाइडली आहे मला. हा हा जे म्हणजे- मेन्शन केले त्याच्या बाहेर काही करू शकत नाही नॉर्मली, कारण इट इज एक्सप्रेस. कारण हा डॉक्युमेंट हा फार महत्वाचा दस्तऐवज आहे, त्यामुळे तुम्हाला एक्सप्रेसली पॉवर ऑफ अ ड्राफ्ट करताना जे प्रोफेशनल्स आहेत किंवा जे लोक ह्यात इन्व्हॉल्ड आहेत हा तर त्या लोकांनी ह्याची काळजी घेतली पाहिजे की ते पॉवर्स जे तुम्ही डेलिगेट केलेले असतात ते एक्सप्रेस पॉवर्स डेलिगेट करणं जास्त गरजेचं आहे. मग समजा माझी प्रॉपर्टी आहे, मी कुणाला तरी हे दिलं तर तो पीओए वाला प्रॉपर्टी विकू शकतो माझी? हा, जर ते रजिस्टर्ड असेल तर पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर आणि प्युअरली त्याला स्टॅम्प ड्युटी तुम्ही जर भरलेली भरली असेल तर. तर माझ्या वतीनं तो ते सेल आउट जर तुम्ही तसे अधिकार त्याला दिले असतील तर. दिली असेल तर. परंतु अजून एक त्यात प्रकार आहे की ज्या पॉवर ऑफ अटर्नी मध्ये फक्त आम्ही प्रेझेंटेशनची पॉवर ऑफ अटर्नी म्हणतो. अच्छा. म्हणजे काय होतं अनेक वेळा की सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनसाठी लॉन्च करणे, तिथे तासन तास थांबणे, हम्म. हे अनेक लोकांना ते परवडत नाही. मग ते काय करतात, त्या दस्तऐवज सगळं खरेदीपत्राचा दस्त आहे, त्या खरेदीपत्राच्या दस्तावर ते एक्झिक्यूट स्वतःच्या सहीने करतात. जो मालक असतो तो एक्झिक्यूट स्वतःच्या सहीने करतो. हम्म. म्हणजे कुठल्याही दस्तऐवजांमध्ये दोन प्रकार आहेत, दोन फेज आहेत. वन इज एक्झिक्युशन, हम्म. म्हणजे दस्त त्याच्यावर सह्या करणे, थंब इम्प्रेशन करणे, म्हणजे तो डॉक्युमेंट एक्झिक्यूट झाला. बरोबर. आणि नेक्स्ट फेज येते ती रजिस्ट्रेशन. हा. म्हणजे सब रजिस्टर ऑफिसमध्ये जायचं, तो डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनसाठी प्रेझेंट करायचा आणि तिथलं रजिस्ट्रेशन फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या. ओके. मग तो जो सेकंड फेज जी आहे ती तुम्ही नॉर्मल पॉवर ऑफ अटर्नीनी तुमच्या एम्प्लॉई असेल किंवा तुमचा कोण संबंधित असेल ज्यावर तुमचा विश्वास असेल त्याला तुम्ही एक्झिक्युशनचे राईट्स देऊ शकता. म्हणजे ओके. तुम्ही त्याला प्रेझेंटेशनचे राईट्स देऊ शकता हा. की तो सब रजिस्टर ऑफिसमध्ये जाईल आणि तुमच्या वतीने ते डॉक्युमेंट प्रेझेंट करेल आणि रजिस्ट्रेशन फॉर्मॅलिटीज पूर्ण करेल. अच्छा. मग आता पीओए होल्डर म्हणजे त्याच्या नावावर स्वतःचे ट्रान्झॅक्शन करू शकतो का? नाही. जर मी ते इलिगल. त्याच्या नावावर नाही करू शकत. म्हणजे मी काय अधिकार दिलेत त्या हिशोबाने तो फक्त मला हे करेल आणि ट्रान्झॅक्शन मात्र तुमच्या वतीने करत असतो तो. हा पण तुमच्या त्याच्या वती- नावानं नाही, त्याच्या परंतु नावानं तुम्ही एखादी मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी जर एखादा विथ कन्सिडरेशन, नाही. हा. सपोज अ व्यक्तीने ब व्यक्तीला विथ कन्सिडरेशन पॉवर ऑफ अटर्नी दिली असेल, म्हणजे मोबदला घेतला असेल पूर्ण ब व्यक्तीकडनं, हा. तर त्या केसमध्ये ब व्यक्ती हा थर्ड पार्टीला विकेल किंवा तो स्वतःच्या नावाने ती प्रॉपर्टी करून घेईल, ओके. त्या केसमध्ये चालेल. पण नॉर्मल पॉवर ऑफ अटर्नी जे दिले असतात राईट्स, त्यांनी जर स्वतःच्या नावाने काही त्याचा मिसयूज केला तर ही कॅन बी लायबल फॉर प्रॉसिक्युशन, त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. अच्छा. म्हणजे तोही तसं कायद्यानं आपल्याला सेफ पण ठेवलेलं आहे आणि बरं. आणि मग आता हे जे म्हणजे पीओए होल्डर जे आहेत ते काही कोर्ट प्रोसिडिंग्स मध्ये काही त्यांचं काम येतं किंवा नॉर्मली ते काही कसं असतं की कायदा जो इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे जो थोडा बहुत प्रमाणात पॉवर ऑफ अटर्नी बाबतीत पण बघितला जातो की इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये काय की तुम्ही कुठल्या जो विटनेस बॉक्स मध्ये जो विटनेस उभा राहतो आणि तो जो डिपोजिशन करतो, म्हणजे जो कोर्टात हा. साक्ष देतो, ज्याला आम्ही सबस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणतो, कोर्टात विटनेस बॉक्समध्ये उभा राहून जो तो साक्ष देत असतो, तर त्याला कुठल्या बाबीबद्दल तो साक्ष देऊ शकतो की ज्या गोष्टी त्याच्या पर्सनल नॉलेजमध्ये आहेत. ओके. आणि पर्सनल नॉलेजच्या व्यतिरिक्त त्याने जर साक्ष दिली तर त्याला हिअरसे एव्हिडन्स म्हणतात, जी ऍडमिसिबल नाहीये कायद्यामध्ये. मग आता जर एखाद्या व्यक्तीने म्हणजे प्रिन्सिपलनी एजंटला एखादी पॉवर ऑफ अटर्नी दिली हा. आणि ज्या एजंटला त्याबाबत वैयक्तिक नॉलेज नसेल, हा एजंटला तर ती पॉवर ऑफ अटर्नी जरी दिली असेल तरी कोर्ट म्हणजे त्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचे अनेक निवाडे आहेत, बॉम्बे हायकोर्टचे अनेक निवाडे आहेत की द पर्सन इफ इज होल्डिंग अ पॉवर ऑफ अटर्नी कॅन डिपोज ओनली टू द एक्सटेंट ऑफ हिज पर्सनल नॉलेज अँड नॉट बियॉन्ड दॅट. म्हणजे हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे एव्हिडन्स असो किंवा कोर्ट प्रोसिडिंग असो, त्याच्या ज्याला आपण त्या चौकटीतच तो त्याचं- साक्ष देऊ शकतो, त्याच्या बाहेर तो काही करू नाही शकत. करू शकत. ओके. मला किंवा बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की पीओए करताना खबरदारी काय घेतली पाहिजे?
विशाल, पॉवर ऑफ अटर्नी देताना म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी देतो हा. त्याला खबरदारी काय घेतली पाहिजे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आणि फार लोकांनी ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण अनेक जणांना असं वाटतं की एकदा पॉवर ऑफ अटर्नी दिली म्हणजे ते कायमस्वरूपीच दिली. हो. एक तर मुळात तसं नसतं. ते जी पॉवर ऑफ अटर्नी विथ कन्सिडरेशन दिली जाते तर त्या केसमध्ये मी म्हणेन हो, म्हणजे एकदा अधिकार दिले की दिले ते की त्याला दिले. कायमस्वरूपी घेणं त्याचा मोबदला तुम्ही स्वीकारलेला असतो. परंतु अनेक वेळा ज्या पॉवर ऑफ अटर्नी काही तुमचे अधिकार बजावण्याकरता, कायदेशीर अधिकार बजावण्याकरता जेव्हा तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी देता तेव्हा तुम्ही ज्या व्यक्तीला ती पॉवर ऑफ अटर्नी देता ती व्यक्ती एक विश्वासास पात्र असणारी व्यक्ती पाहिजे, की तुम्हाला नोंद पाहिजे ती व्यक्ती. म्हणजे ज्याला आपण जर मगाशी जसं मी बोललो फिड्युशियरी रिलेशनशिप मध्ये ती पॉवर ऑफ अटर्नी द्यायला लागते किंवा तो रिलेशनशिप जे असतं एजंट आणि प्रिन्सिपल त्याला फिड्युशियरी रिलेशनशिप असतं. त्यामुळं ती व्यक्ती आपण दिलेले अधिकार कायदेशीररित्या आणि योग्य प्रकारे वापरते का नाही हम्म. हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे माझं मित्र असं सांगेन ॲज अ प्रोफेशनल की तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी दिली म्हणजे तुम्ही ते विसरून गेलं पाहिजे असं नाही. तुम्ही मॉनिटर केले पाहिजे की आपले अधिकार प्रॉपरली एक्झिक्यूट केले जातात का नाही केले जातात. हा. कारण एक लक्षात घ्या की तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी दिली म्हणजे तुमचे सर्व अधिकार त्या व्यक्तीला दिले आणि त्यांनी काही चुकीची कामं केली तर त्याला तुम्ही जबाबदार राहणार नाही असं आहे का? तर असं मुळीच नाही. जर त्यांनी त्या पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर केला आणि मोठा फ्रॉड केला तर तो तुमच्या नावाने केलेला असतो. बरोबर. त्यामुळे तुमची सुटका नाही त्यातनं. म्हणजे ज्या तपास यंत्रणा आहेत, सपोज एखाद्या व्यक्तीने तुमच्या पॉवर ऑफ अटर्नी वापरून काही फ्रॉड केला तर त्या तपास यंत्रणा तुमच्यापर्यंत येऊ शकतात आणि तुमचं त्यामध्ये क्रिमिनल इंटेंट म्हणजे ज्याला आम्ही कायद्याने मेन्सरिया म्हणतो त्या मेन्सरिया तुम्ही त्यात तुमचा इंटेंट होता का फ्रॉड करण्याचा, आणि ते खूप नाजूक गोष्ट आहे. दॅट्स व्हेरी थिन लाईन. त्यामुळं तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही खबरदारी देताना म्हणजे खबरदारी काय घ्यायला पाहिजे तर जो व्यक्तीला तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी दिली तो व्यक्तीनी ते प्रॉपर बजावतो का नाही आणि केलेली कृत्य कायदेशीर आहेत का नाहीत हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. खरं. मग आता तसंच आपण जसं विषय केला की एनआरआय ट्रान्झॅक्शन मध्ये पीओएचा मिसयूज होतो का किंवा होऊ शकतो का? नॉर्मली असं नाहीये, परंतु होऊ शकतो पण. कारण त्याला कारण असं आहे की एकतर एनआरआयचे ट्रान्झॅक्शन आणि हे जर तुम्ही बघितले तर तो जो पॉवर ऑफ अटर्नी देणारा व्यक्ती जो असतो प्रिन्सिपल हा एक तर परदेशात स्थायिक असतो. तो काही डे टू डे मॉनिटरिंग करू शकत नाही आणि तो ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी ती पॉवर ऑफ अटर्नी दिलेली असते तरी, आणि ज्या व्यक्तीला दिली तर त्या व्यक्तीच्या मनात जर खोट असेल तर तो व्यक्ती त्याचा पॉवर ऑफ अटर्नीचा दुरुपयोग करू शकतो. आणि अनेक उदाहरणं आहेत. आम्ही आमच्या व्यावसायिक आयुष्यात आम्ही करिअरमध्ये आम्ही बघितलेत की एनआरआयची ज्या पॉवर ऑफ अटर्नीज आहेत त्याच्या आधारे बऱ्याच प्रॉपर्टीजमध्ये आता होतं असं की ही प्रॉपर्टीज नॉर्मली आहेत ना पुण्यासारख्या शहरात किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये आहेत की ज्यांची मुलं परदेशी गेलीत आणि ते परदेशी स्थायिक झालीत, आई वडील घरी एकटेच आहेत, त्यांच्या काही जुन्या प्रॉपर्टीज आहेत आणि त्या रिडेव्हलपमेंटला आल्यात. अशा केसमध्ये मुलं काही इकडे वेळेअभावी किंवा काही त्यांचे काही तिकडचे कमिटमेंट्स असतील त्यामुळे तिकडे येऊ शकत नाहीत आणि त्यामुळं ह्या पॉवर ऑफ अटर्नीचा दुरुपयोग होऊ शकतो कारण त्या प्रॉपर्टीचे स्टेक्स तेवढे जास्त आहेत. ते तेवढी व्हॅल्यू जेवढी जास्त तिथे तर मिसयूज चे चान्सेस जास्त. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे की ड्राफ्ट करायची पीओसी तर त्याला काही क्लॉजेस जे आहेत ते कुठले असतात किंवा काय क्लॉजेस असावेत? असं काही कुठं स्टँडर्ड फॉर्मॅट नाहीये, पण तो कसा आहे तो कस्टमाइज आहे की ज्या पॉवर ऑफ अटर्नीच्या बेसवर तुम्हाला जे काही अधिकार द्यायचे ते अधिकार त्यात एक्सप्रेसली आलेत का नाहीत हे बघणं गरजेचं आहे. आणि माझं असं मत आहे किंवा ह्या क्षेत्रात आम्ही काम करत असताना आम्ही आमच्या पक्षकारांना असा सल्ला देतो की जे पॉवर्स तुम्हाला द्यायची आवश्यकता नाहीये किंवा जे इररिलेव्हंट आहेत मुळात फक्त ड्राफ्ट मध्ये आहेत आणि म्हणून त्याचा तुम्ही वापर करावा असं नाही. स्पेसिफिक पॉवर ऑफ अटर्नी असावी म्हणजे त्याचा कमीत कमी त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. कारण काय आता आम्ही बघतो की काही लोक फार उत्साही असतात, ते कुठनं तरी ऑनलाईन बघतात किंवा त्याचा एआयचा वापर करून पॉवर ऑफ अटर्नीचा ड्राफ्ट बनवतात आणि आम्हाला म्हणतात हा ड्राफ्ट आहे हा रजिस्टर करा. परंतु तसं नाहीये. ते तुम्हाला जे पॉवर्स खरोखरच गरजेचे आहेत जे तुम्ही दिले पाहिजेत किंवा ज्या गोष्टीची तुम्हाला अधिकार बजावायला पाहिजे तेवढेच द्या. अननेसेसरी त्यातले बाकीचे क्लॉजेस जे रेलेव्हंट नाहीयेत ते देऊ नका. खरं म्हणजे थोडक्यात आणि असं म्हणजे ब्लँक पीओएस कोणी दिली तर खूप दुरुपयोग होऊ शकतो. ते तर मेजर डेंजर प्रकार होऊ शकतो.
धन्यवाद कमलेश. आज मला वाटतं बऱ्याच जणांचे असे जे डाऊट्स होते म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी असो किंवा त्याच्याशी रिलेटेड, कारण हे बऱ्याच जणांना ह्या समस्या भेडसावतात आणि आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नसते. तर मला वाटतं अत्यंत उपयुक्त अशी माहिती आज कमलेशने आपल्याला दिलेली आहे आणि ज्याचा वापर नक्कीच तुम्हाला तुमच्या विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल तिथे तुम्हाला तो होईल. सो धन्यवाद. Beyond Books with Dhane Master.